नमस्कार. आज आपण एका अशा प्रवासावर निघणार आहोत ना, जो आपल्या प्रत्येकाच्या आतूनच सुरू होतो. एका अगदी साध्या प्रश्नापासून. हो, आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत की हे संशोधन म्हणजे रिसर्च नेमकं असतं तरी काय? हा एक शब्द. का? जगातली कुठलीही भाषा घ्या, कोणतीही संस्कृती बघा. हा प्रश्न विचारला जातोच. आणि गंमत म्हणजे हाच तो साधासुधा वाटणारा प्रश्न आहे, जो मानवी इतिहासातल्या सगळ्यात मोठ्या शक्तिशाली प्रेरणांपैकी एक आहे, जो आपल्या सगळ्यांना कुठे ते एकमेकांशी जोडतो. खरं तर ही जी का जाणून घेण्याची आपली मूलभूत गरज आहे ना, हीच तर आपल्या आजच्या प्रवासाची खरी सुरुवात आहे. यालाच आपण जिज्ञासा म्हणतो. एक असं कुतूहल जे आपल्या प्रत्येकात जन्मापासूनच असतं. ही एक वैश्विक भाषा आहे, नाही का? चला तर मग याच मुद्द्याला जरा अजून खोलवर समजून घेऊया. आपल्या मनात जी ही नैसर्गिक उत्सुकता येते, हीच जिज्ञासा उत्तरांपर्यंत पोचण्यासाठी एका व्यवस्थित, औपचारिक प्रक्रियेचा पाया कशी बनते ते आता आपण पाहू. सगळी सुरुवात होते ती आपल्या आजूबाजूच्या जगाबद्दल पडलेल्या एका साध्या प्रश्नाने. मूळ स्रोतांमध्ये सुद्धा हेच सांगितलंय की संशोधनाचा जन्म होतो तो मानवाच्या याच नैसर्गिक जिज्ञासेतून. म्हणजे बघा, आकाशात वीज का चमकते किंवा अमुक एक गोष्ट अशीच का घडते असे प्रश्न पडतात ना, तिथूनच संशोधनाची पहिली ठिणगी पडते. तर मग आता ही जी आपली नैसर्गिक जिज्ञासा आहे, तिला एका शक्तिशाली आणि उपयुक्त साधनात कसं बदलायचं हे समजून घेऊया. तर ही आहे संशोधनाची एक औपचारिक व्याख्या. पण यातले 2 शब्द खूप महत्वाचे आहेत, आणि ते म्हणजे पद्धतशीर आणि वैज्ञानिक. यावरून एक गोष्ट लक्षात येते की संशोधन म्हणजे फक्त आपल्याला वाटलं म्हणून काहीतरी शोधणं नाहीये. नाही, ही एक अत्यंत शिस्तबद्ध आणि वैज्ञानिक प्रक्रिया आहे. खुद्द रिसर्च या शब्दातच त्याचा अर्थ दडलाय. आपण जर त्याची फोड केली तर री म्हणजे पुन्हा आणि सर्च म्हणजे शोध घेणे. सोप्या भाषेत सांगायचं तर काहीतरी नवीन सापडेपर्यंत पुन्हा आणि पुन्हा शोध घेत राहणं. किती सोप्पा पण तितकाच प्रभावी अर्थ आहे, नाही का? मगाशी आपण पद्धतशीर हा शब्द वापरला, बरोबर? संशोधनाची खरी ताकद ना, ती याच गोष्टीमध्ये आहे. हे कसंही काहीही केलेलं काम नसतं. ते एका ठरलेल्या स्पष्ट मार्गावरून जातं. चला बघूया हा मार्ग कसा असतो. तर कोणतंही संशोधन असो, ते साधारणपणे या 3 महत्वाच्या पायऱ्यांमधून जातं. सगळ्यात आधी एक समस्या ओळखली जाते, म्हणजे आपल्याला नक्की काय शोधायचं आहे ते ठरवलं जातं. मग त्याबद्दल माहिती गोळा केली जाते आणि शेवटी जी माहिती मिळालीये तिचं विश्लेषण करून काहीतरी निष्कर्ष काढला जातो. आता या 3 पायऱ्यांपैकी जी दुसरी पायरी आहे, माहिती गोळा करणे, ती खूप खूप महत्वाची आहे. का? कारण ही माहिती म्हणजे आपल्या संशोधनाचा कच्चा माल आहे. जर ही माहितीच नसेल तर आपण विश्लेषण कशाचं करणार आणि निष्कर्ष काय काढणार? बरोबर ना? आणि ही माहिती गोळा करण्यासाठी सुद्धा ठरलेल्या पद्धती वापरल्या जातात. उदाहरणार्थ, स्रोत साहित्यात उल्लेख केल्याप्रमाणे प्रश्नावली तयार करून लोकांकडून भरून घेणं, किंवा लोकांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेणं, किंवा कधीकधी एका मोठ्या समूहातून अभ्यासासाठी एक छोटा प्रतिनिधी गट निवडणं, ज्याला सॅम्पलिंग म्हणतात. ओके, तर आता आपल्याकडे माहिती आहे. मग पुढे काय? ही सगळी माहिती गोळा करण्याचा अंतिम उद्देश काय असतो? तर तो असतो या माहितीच्या आधारावर मोठे व्यापक विचार तयार करणे. असे विचार जे आपल्याला हे जग कसं चालतं हे समजून घ्यायला मदत करतात. हो, संशोधनाचा अंतिम उद्देश फक्त तथ्य किंवा फॅक्ट्स गोळा करणं नसतो, तर त्या तथ्यांना एकत्र जोडून एक सुसंगत स्पष्टीकरण तयार करणं आणि त्याची चाचणी करणं हा असतो. आणि ह्याच सुसंगत स्पष्टीकरणाला आपण सिद्धांत किंवा थिअरी असं म्हणतो. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे कार्ल मार्क्स. स्रोत साहित्यामध्ये त्यांचा उल्लेख आहे. मार्क्स यांनी त्या काळातल्या समाजाचा खूप सखोल अभ्यास केला, म्हणजे एक सरकारी संशोधनच केलं, आणि त्या आधारावर त्यांनी कामगार वर्ग आणि सामाजिक बदलांविषयीचे आपले सिद्धांत मांडले. हे एक चांगलं उदाहरण आहे की कसं संशोधनातून सिद्धांत तयार होता. ठीक आहे, सिद्धांत वगैरे तर समजलं, पण हे सगळं करायचं का? या सगळ्याचं महत्त्व काय? तर ह्याचं उत्तर आपल्याला मिळतं जेव्हा आपण ह्या संपूर्ण प्रक्रियेला आपल्या खऱ्या आयुष्याशी, खऱ्या जगाशी जोडतो. कारण संशोधन हे फक्त पुस्तकांमध्ये किंवा कागदावर राहत नाही. उदाहरणार्थ, आपल्या समाजातल्या काही गंभीर समस्या बघा, जसं की कुपोषण किंवा माता मृत्यूदर, बालमृत्यूदर. स्रोत साहित्यात नमूद केल्याप्रमाणे
अशा गंभीर समस्यांची कारणं शोधून त्यावर उपाय काढण्यासाठी संशोधन हे एक अत्यंत महत्त्वाचं साधन ठरतं. यामुळेच लोकांचं आयुष्य सुधारण्यास थेट मदत होते. आणि हेच तर या संपूर्ण प्रवासाचं सार आहे. एका मनात आलेल्या लहानशा का या प्रश्नापासून सुरू झालेला प्रवास तो सिद्धांतांच्या विश्वातून जातो आणि शेवटी लोकांचे प्राण वाचवणाऱ्या, त्यांचं आयुष्य बदलून टाकणाऱ्या ठोस उपायांपर्यंत येऊन पोहोचतो. तर मग आता विचार करण्याची वेळ आहे. आपल्या आजूबाजूच्या जगाबद्दल असा कोणता प्रश्न आहे ज्याचं उत्तर शोधण्याची इच्छा आपल्या मनात आहे? कारण लक्षात ठेवा, प्रत्येक मोठा शोध हा नेहमी एका साध्या प्रश्नानेच सुरू झालेला असतो.